पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि माननीय श्री दिलीप मुरकडेजी मानव नागरिक पतसंस्था अध्यक्ष यांच्या वतीने आदरणीय संजय राव साहेबांचा हा सन्मान होतोय। जिल्हा प्रमुख शिवसेनेचे पदाधिकारी आपण या सचिव भाऊ वाहिनांनी आपल्याला निमंत्रण दिलेले आहे। आपण श्री संजय राव साहेबांचा शिवसेना नेता आणि त्याचबरोबर प्रवक्ते शिवसेनेचे खासदार यांचा सन्मान शिवसेनेच्या वतीने मानव नागरिक पतसंस्था अध्यक्ष श्री दिलीप मुरकुटे साहेब छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा एक पुणेरी पगडी आणि तोंड गोड करण्यासाठी मिठाई सुद्धा दिलीप मुरकुटे यांनी दिलेली आहे। महाराष्ट्रातील कबड्डी संघटनेचे प्रमुख कार्यवाह श्री बाबुराव चांदेरे, पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे प्रमुख कार्यवाह श्री दत्तात्रय झेंडुरे आपणही आपल्या संघटनेच्या वतीने आदरणीय खासदार श्री संजय राव साहेबांचा सन्मान करायचा आहे। दिलीप मुरकुटेजी आपण अतिशय छान काम कबड्डीसाठी आणि या सन्मानामध्ये आपण छान आणले। श्रद्धा कशी असावी ते तुम्ही दाखवले। थँक्यू सर। मी आदरणीय खासदार शिवसेना नेते शिवसेना प्रवर्तक शिवसेनेचे प्रवक्ते आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय श्री संजय राव साहेबांना विनंती करतो या स्पर्धेच्या निमित्ताने आपण आम्हा सर्वांना शुभेच्छा द्याव्या। या मंचावर उपस्थित असलेली शिवसेनेची संपूर्ण टीम आणि त्या टीमचे कप्तान सचिन भाऊ आहेत, कारण आपल्या कप्तानीखाली हे इतके मोठे कबड्डीचे संघ अंगामध्ये लीडरशिप असल्याशिवाय हे शक्य नाही। या बालेवाडीच्या भव्य स्टेडियम मध्ये गेले काही दिवस आदित्य दशक एक कबड्डी बुद्धिबळ अशा खेळांचे सामने होत आहेत। आज अंतिम सामना खेळला जातोय। महाराष्ट्राच्या 25 जिल्ह्यातून, मला आताच बाबुराव सांगत होते, 25 जिल्ह्यातून 31 संघ इथे खेळतात आणि या 31 संघांची संपूर्ण व्यवस्था सचिन भाऊ बाबुराव आपण इथे केली चांगल्या प्रकारे। हे आपले देशी खेळ आणि कबड्डी अजून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेला आपला स्वतःचा खेळ। आता कबड्डी आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली। मगाशी मला काही खेळाडू भेटले की त्या इराणला जाऊन आल्या, इतर देशात जाऊन आल्या आणि इकडे सुद्धा आता जे अंतिम सामन्यातले जे संघ आहेत त्याचे खेळाडू मला वाटतं हरिद्वारला जाणार आणि तिथून त्यांची निवड जर्मनी बर्लिनला। या सगळ्याचं जे श्रेय आहे सचिन भाऊ ते आपल्याला ग्रामीण भागातले खेळाडू
याचा अख्खं जग आपलं क्रिकेटच्या मागे चाललंय, क्रिकेटच्या मागे चाललं, क्रिकेटच्या मागे चाललं. पण या खेळाडूंना सुद्धा आपल्याला राजाश्रय द्यावा लागतो. ग्रामीण भागातले खेळाडू आहे आणि आपण तो देत आहे. अजितदादा पवार कबड्डीचे अध्यक्ष आहेत, बाबुराव उपाध्यक्ष आहेत. अरे उपाध्यक्ष आहे तो वा ना. आणि सगळे कबड्डीच्या या क्षेत्रातले प्रमुख कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. जसं ग्रामीण भागात कबड्डी आहे तशी आपल्या गिरण गावात कबड्डी आहे. आजही मुंबईमधल्या गिरण गावामध्ये कबड्डीचे सामने इतक्या जोरदार पद्धतीने होतात की तुमच्या IPL ला गर्दी नसेल तेवढी आमच्या कबड्डीला गर्दी असते. प्रचंड गर्दी असते आमच्याकडे. आम्ही स्वतः जातो कबड्डीचे सामने पाहायला. आणि आज मला या बालेवाडीच्या स्टेडियममध्ये हे चित्र दिसलं की आजही आपल्या देशी खेळांना प्रेक्षक वर्ग आहे, लोकांचं इथे उत्सुकता आहे. आपण त्याला उत्तेजन दिलं पाहिजे. लहान मुलं छान खेळत होते, ज्याला काठीची टक्कर म्हणतो आपण. 31-32 म्हणजे किती घासून झालं. जसं तुमच्या क्रिकेटमध्ये एक सामना, एक रन्स, त्या पद्धतीचे हे खेळ इथे होत आहे. महाराष्ट्र हा कबड्डी हा लढणाऱ्यांचा खेळ आणि शिवसेना ही लढणाऱ्यांची संघटना. त्याच्यामुळे लढणाऱ्यांना उत्तेजन देणं आणि त्या खेळाला उत्तेजन देणं हे आपलं काम. त्यात तुम्ही बुद्धिबळ सुद्धा आहे, म्हणजे आम्हाला बुद्धी सुद्धा आहे, बळ सुद्धा आहे, शक्ती सुद्धा आहे, युक्ती सुद्धा आहे. आता अंतिम संघ चालू आहे, पण जे 31 संघ खेळले ते जिद्दीनं खेळले, त्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि जो अंतिम सामन्यात जिंकणार आहे तो सुद्धा फार मोठा संघर्ष करून जिद्दीने इथपर्यंत पोहोचले. त्यांचंही अभिनंदन करेन. आणि पुन्हा एकदा सचिन भाऊ तुमच्यासह तुमच्या टीमचं म्हणतोय मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि असे सामने आपण मुंबई मंडळाचं आयोजन ते करतात, हे खरंच आलेले आहे. लालबाग, परळ, दादर, प्रभादेवी, वरळी, पण त्यांनी मुंबईच्या बाहेर. आणि अशा प्रकारे आपण हे कार्य करत राहा अशा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय खासदार, आम्हा सगळ्यांचे आवडते नेते, शिवसेना नेते, शिवसेनेचे प्रवक्ते माननीय श्री संजय राऊत साहेबांनी कबड्डीबद्दल, कबड्डी खेळाची महती, महाराष्ट्राची महती या देशाला आणि महाराष्ट्राला किती मोठमोठे खेळाडू आपल्या महाराष्ट्राने दिलेले आहेत हे दाखवून दिलेले आहे. श्री राऊत साहेब आपले बंधू सुद्धा कबड्डीची चांगली सेवा करतात. आदरणीय आमदार श्री सुनील राऊत साहेब विक्रोळीमध्ये बेस्ट टुर्नामेंट करत असतात. पारितोषिके सुद्धा फार मनाने आणि मोठ्या दिलाने ते देत असतात. ही स्पर्धा म्हणजे वन ऑफ द बेस्ट इव्हेंट महाराष्ट्राचा स्टेट लेवल कबड्डी स्पर्धेचा असतो. आणि आपण इथे उपस्थित आहात, आम्हाला जबरदस्त फळ मिळालेलं आहे. आणि राऊत साहेब हा जो संघ आम्ही निवडणार आहोत, महाराष्ट्राचा संघ आणि बॉयज अँड गर्ल्स हरिद्वारला जाईल. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये तुमचा आशीर्वाद पाहिजे. आपल्या यामध्ये शंका अजिबात नको. पुरस्कार वितरणासाठी 5 मिनिटात आम्हाला सहकार्य करायचं. या ठिकाणी श्री श्री मी स्लोली मिसमॅनेज झालं नाही पाहिजे याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यायची. श्री ज्योतिताई चांदेरे, नितीन चांदेरे, आपण खूप मदत केलेली आहे. किती नावं घ्यायची, ही सगळी मंडळी आपल्या स्पर्धेला पाहून घेतलेली आहे, म्हणून ही स्पर्धा यशस्वी होते.
मी सोनाली शिकते एक बुके आपण घेऊन यायचंय या स्पर्धेच्या निरीक्षिका ऑडिओ मेमोरी चौकीचा एक कमावकर यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेत केला जाईल. सलीम घरे पुणे जिल्ह्याचे 5ही जिल्हा प्रमुख आपण सत्कारासाठी यायचे. राजेश पाडवी आपल्या निरीक्षक यांचा सन्मान करायचा आपल्याला पुरस्कार वितरण सुद्धा अतिशय महत्वाचा भाग आहे. देवीगाव यांच्या वतीने सन्मान साहेब आहेत आपल्या बरोबर दोन परी पारितोषिक वितरणानंतर सुद्धा समारंभ आपला चालणार आहे. थोडं मिसमॅनेजमेंट नको. हे सर्व क्रीडा रसिकांना अतिशय प्रामाणिकपणाने धन्यवाद देतो. पिंपरी चिंचवड मुलं पारितोषिक वितरणाचे ज्ञान घ्यायचे बाबा सांगेल पिंपरी चिंचवड मुलं बॉईज पिंपरी चिंचवड बॉईज दत्ताभाऊ जिंदोली पाठवा. जिल्हा प्रमुख प्रकाश भेटले त्यांचे सहकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पिंपरी चिंचवड शहर शाखा देवीगाव शांती ब्रह्म वारकरी गुरुकुल आळंदी देवाची जिल्हा प्रमुख प्रकाश भाऊ भेटले आणि त्यांचे सर्व सहकारी. श्री सचिनभाऊ खैरे यांच्या वतीने सर्व वारकरी बांधवांना एक बॅग शब्द बॅग भेट म्हणून दिली जाते. चला थोडं स्टेज आपण काम करूया. स्टेज थोडं क्लिअर करूया. थोडं स्टेज रिकामा होईल का आपण पुरस्कार वितरण सुरू करतो. राजेशजी थोडं थांबायचं आहे. राजेश पाडावे थोडं स्टॉप करा. सगळ्यांना स्टॉप करा.